माझ्या धन्याचा घोडा कसा उसळला बाई, माझ्या धन्याचा घोडा कसा उसळला बाई. वा, आज घोडा उसळलाय. काय खुशीची खबर? पंत अहो युवराज जत्रेला गेलेत ना, त्याचा हा आनंद. म्हणजे मी नाही समजलो. जत्रेला ते गेलेत आणि पेढा तुमच्या मनात फुटतोय? पंत युवराज गडावर नसले की कसं मोकळं मोकळं वाटतं. आता हे काय नवीनच? अहो युवराज कधी काय विचारतील, काय सांगतील, काही नेम नाही ना. एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाही. हे मात्र खरे. अहो 2 महिन्यापूर्वीचा तपशीलही जसाच्या तसा सांगतात आणि आपल्याकडून दुरुस्तही करून घेतात. याच्यावर एकच उपाय, आपण आपलं काम चोख करायचं. पंत चोख म्हणूनच करतो ना आपण, पण तरी काहीतरी त्रुटी राहतेच. युवराज जर आपल्या पुढे 4 पावलं चालतायत ना, मग आपण त्यांच्या पुढे 10 पावलं चालायची. यात खरी गंमत आहे. ते झालंच म्हणा. आणि कामच असं करायचं ना की त्यांची गरजच भासली नाही पाहिजे. कसं ते मी तुम्हाला दाखवतो. जंजिरा बेसावध असताना झडप घालायला हवी. त्यासाठी मोरोपंतांना चांगल्या वजनानं हलक्या पण लांब पल्ल्याच्या तोफा द्यायला हव्यात. जी महाराज. उत्तम प्रतीचे लढाऊ मचवेही द्यायला हवेत. ते किती द्यावे? तो आकडा मोरोपंत सांगतील. त्याचबरोबर चांगला भरीव हल्ला करणाऱ्या बंदुकाही लागतील. पंत, आपल्याकडे किती बंदुका आहेत, किती नवीन घ्याव्या लागतील हे सगळे जरा बघून घ्या. कारण आपण आहोत तटावर, मध्ये पाणी आणि पलीकडे जंजिरा. याच शस्त्रांवर जास्त भर दिला पाहिजे. जी. त्यामुळे आपल्याला तातडीनं बंदुका आणि तोफा लागतील. आमच्या अंदाजाप्रमाणे साधारण 100-150 तोफा तरी लागतील. फिरंग्यांना सांगून त्यांच्याकडून तोफा विकत घ्या तातडीनं. झालंय काय महाराज, फिरंगी एकतर दिरंगाई करतात आणि तोफाही आपल्याला कमी प्रतीच्या पाठवतात आणि किंमत आवाच्या सवा. मग इंग्रजांकडे बघा, त्यांच्या वकिलांना, त्यांच्या व्यापाऱ्यांना बोलवून घ्या. बोलावलं आहे महाराज. वा, हे चांगलं केलं अण्णाजी पंत. त्यांचा व्यवहार जुळला, तोफा चांगल्या वाटल्या तरच आपण पुढे जाऊ. परंतु फिरंग्यांच्या तोफा चांगल्या असतात, पण त्या वेळेत पोहोचल्या पाहिजेत निराजी पंत. हो, नाहीतर वाटाघाटीत 4 महिने जायला नको. आता काय करायचं ते तुम्ही बघून घ्या. आजपासून 15व्या दिवशी आम्हाला मचव्यात तोफ चढलेली दिसली पाहिजे. या दिरंगाई चालणार नाही. थोडी कळ सोसा, दाबून धरा. युवराज, तुम्ही ठीक आहे ना? आम्ही ठीक आहोत. नाव काय तुझं? मी ज्योताजी केसरकर, पुण्याचा आहे. हिम्मत बाज आहेस मर्दा. छातीत वाघाचं काळीज आहे तुझ्या, म्हणून आमच्यावरचा वार तू स्वतःच्या छातीवर झेललास. आता आम्ही तुझ्या पाठीशी राहू. युवराज, बोलू नको. पाटील, याला घेऊन जायला सांगा. रक्त वाहतंय, जखम बांधून घ्यायला सांगा. होय.
आणि वैद्यांना बोलून उपचाराची व्यवस्था कर. पाटील, आई काळूबाईच्या कृपेनं आम्ही बचावलो. तिच्या दारात आमच्या केसालाही धक्का लागणार नाही हेही तेवढंच खरं. काळूबाईच्या नावानं सांग बरं, काळूबाईच्या नावानं सांग बरं. ज्या बहादरानं आपल्या जीवाची पर्वा न करता आमच्यावरचा वार स्वतःच्या छातीवर झेलला, तो ज्योत्याजी केसरकर सुद्धा आईच्या कृपेनं सुखरूप आहे. जखम निसटतीये, पण काळजी घ्या. ही ज्योत्याजीला द्या. त्याला बरं वाटलं की घरी जाऊ द्या. मग आम्ही निगुतीनं त्याला पुण्याला जाऊन भेटू. जी जी युवराज. पंत, आम्ही आजच गड उतार होणार आहोत. निशंक जावे. आजपासून 15व्या दिवशी तोफा मचब्यावर चढलेल्या असतील. महाराज, जरुरीचे होते म्हणून वर्दी न देता आलो. बोला. शंभूराजे सुखरूप आहेत. जगदंब. आडमाळच्या जत्रेत त्यांच्यावर हल्ला झाला होता, परंतु ते बचावले. ज्योत्याजी नावाच्या पुनाळ्याच्या पोरानं घाव छातीवर झेलला. शाबास. आणि ज्यानं हल्ला केला त्या अशरफ खानास गावातील लाडी नावाच्या पोरीनं सफा उडवला. चिंतेचं कारण नाही. जगदंब. युवराजांच्या पाठीशी आई जगदंब आहे. माफी असावी महाराज. आम्ही आडमाळच्या लोकांना नाही म्हणालो होतो. सुरक्षेचे काय तेही विचारत होतो, पण युवराज गेले निर्धास्त. पंत, माशाला जसं पाणी तसं शूरांना संकट हे आलंच. परंतु महाराज, शत्रू असा दबा धरून बसलेला असतो. त्यामुळं युवराजांनी आता काळजी घ्यायला हवी. पंत, तुम्ही वडीलधारे आहात. तुम्ही सांगून बघा, समजावून बघा त्यांना. जी. तानाजी पंत, तोफांची खरेदी तातडीनं करा. आणि हो, आम्ही सांगण्या अगोदरच आपण इंग्रजांशी संपर्क साधलात, हे खरंच कौतुकास्पद आहे. मग तुमच्याकडून काय शिकलो महाराज? येतो आम्ही. सुनबाई, सुनबाई, अगं बाई, युवराजांची काही खबर? अव खबर चांगली हाय. युवराजसनी काय बी झालं नाही. अगं पण हल्ला तर झालाच ना. वय हल्ला झाला, पर युवराजसनी खर्चटलं भी नाही. आई भवानीचं कवच आहे त्यांच्या भोवती. ज्योत्याजी नावाच्या पोरानं कटार घेतली अंगावर. धारात्या, आम्हाला त्यांना पाहायचंय. आमच्या डोळ्यांना ते दिसल्याशिवाय आम्हाला समाधान नाही लाभणार. अव मग बघा की आता येतील ते. त्यांचं कसलं येणं होणार? तोपर्यंत आमचाच जीव जाईल इथे. हुलस्वारांना सांगून पुढे निरोप पाठवलाय. आमचा घोडाही तयार आहे. म्हणजे जाणार आता आडमाळला? हो, आम्ही जाणार आडमाळला. अव आता एकतर महाराज गड उतरत्याल, निघत्याल आता. युवराज गडावर नाहीत आणि तुम्ही बी जाणार. आम्ही सांगितलं ना, जाणार आम्ही खरं खोटं करायला म्हणून. त्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. येणाऱ्या खबरांवर आम्हाला विश्वास नाही. युवराज जिथे जातात तिथे काही ना काहीतरी घडतच. मग ठेवून घ्या महालात कडी कुलपात. धारात्या, थट्टा नको न ग करूस. अव काय नाही त्याला घाबरताय. कुत्र्याची कळवण अंतरसाच्या झटापटी चालूच असत्यात. येतं एखादा अंगावर, द्यायचा टोला ठेवून. हे झालं फक्त बोलायचं, पण प्रत्यक्षात तर काळजी वाटतेच ना ग. आता घ्या. एक डोळा हमेशा रडतोय आणि दुसऱ्या डोळ्यानं हमेशा हसायचं. हे असंच आहे युवराजांचं. तू म्हणतेस ते पटतंय आम्हाला. मग लगेच निघाला तलवार बांधून कमरेला. अव युवराजांच्या केसाला जरी धक्का लागला ना,
तर चिंध्या होतील धक्का लावणाराच्या. तुम्ही राहावा बिनघोर. पण युवराजांच्या सोबत जीवाभावाची माणसे असायलाच पाहिजेत. आता युवराज आलं की बोला मग हे समद. हो, पर त्याआधी डोळं भरून बघून बी घ्या. बघतोच आता. धारात्या. युवराज, युवराज, मोठा योगायोग. तुमच्यावरचं संकट टळलं आणि गडावरनं आई काळूबाईसाठी तोही बांगडी आली. छोळी बांगडी, दुधात साखरच. खर तर येताना आम्हीच घेऊन यायला हवी होती. गडबडीत विसरला असाल म्हणून घरच्यांनी पाठवून दिला. चला गाभाऱ्यात चला आणि आई काळूबाईला चोळी बांगडी द्या. चला. पाटील, आम्ही चोळी बांगडी देवीला अर्पण करणारच, पण जिवंत देवीला. म्हणजे लाडी, समोरी. लाडी, या चोळी बांगडीची खरी हकदार तू आहेस. म्या? नाही ना युवराज, म्या कशाची हकदार? जिचं आहे तिलाच द्या. लाडी, आज तुझ्यात आई काळूबाई प्रकट झाली. तुझ्या रूपानं येऊन देवीनं त्या नराधमाचा वध केला, म्हणून या चोळी बांगडीची तू धनी आहेस. युवराज, लाडी, जेव्हा आमच्या प्रत्येक आया बहिणीत आई काळूबाईचं तेज प्रगट होईल, तेव्हा त्यांच्यातून हे असं धाडस घडेल. जेव्हा आई काळूबाईचं खडक आमच्या प्रत्येक आया बहिणीच्या हातात असेल, तेव्हा स्वराज्याकडे बघण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. जो कोणी ती हिंमत करेल, त्याच्या रक्ताचा नैवेद्य आई जगदंबेला चढेल. घे लाडी. चांग भलं बोला, चांग भलं. काळूबाईच्या नावानं चांग भलं. युवराज, देवीची साडी चोळी तुम्ही माझ्या पदरात दिली आणि म्या स्वराज्याला बांधली. आता फक्त एकच इच्छा आहे, स्वराज्याची सेवा घडावी. स्वराज्याची सेवा? वय युवराज, पहिल्यापासून माझी हीच इच्छा आहे, म्हणूनच लाठी काठी बोथाटी आणि तलवार शिकले म्या. घोडा बी फेकते. वय वय, आम्ही बघतोय लहानपणापासून केला. महाराज कुठं जाणार येणार असेल तर त्यांच्या वाटेवर जाऊन बसते या आणि तहान भूक विसरून त्यांची वाट बघते या. पोरीच्या जन्माला आली आहे पण लय रांगडी आहे. लाजणं मुरडणं चुली पुढं बसणं तिला ठावच नाही. एकदा का दिशी जाडला कपाळाली गाडावर, कधी तोरणा कधी रोयडा. युवराज, कंचं बी काम सांगा, म्या करायला तयार आहे. वाघ, सिंह, तरस, बिबट्या, लांडगा, कावळा, कोकिळा सगळ्यांची आवाज हुबेहूब काढते. वय वय, तिने नुसता कावळ्याचा आवाज काढला का 100 कावळं जमत्यात. पोपटाचा बी आवाज काढते, मैनेचा बी आवाज काढते. लाडी, मग स्वराज्यात तुझं स्थान पक्क. युवराज, काळूबाईच्या छताखाली मला सेवेत घेतलं. जीवाचं रान करून स्वराज्यासाठी कामी येईल. जीवाचा गचका सह्याद्रीच्या पाषाणावर उगाळून झिजवेन म्या. हर हर महादेव, हर हर महादेव. केलं की नाही कौतुक महाराजांनी या अनाजी पंताचं? हो हो, केलं तर. पाठीवर थापही दिली. हो, दिली. निराजी पंत महाराजांच्या मनातलं ओळखतो म्हणजे अगदी ओळखतो. अगदी पहिल्यापासून महाराजांनी मनात आणावं आणि आम्ही त्यांच्या मनातलं त्यांच्या समोर बोलून दाखवावं. हो हो. आता हे बघा ना, मला अगोदरच माहित होतं जंजिरा मोहीम पार पाडायची असेल तर तोफाया आल्या. किनाऱ्यावरून मारा करायचा म्हणजे तोफाया लागणार. आता तोफा म्हटल्यावर
इंग्रज हा आलाच, आता त्याला निरोप धाडावा लागणार. हो, आणि त्याला सवड मिळेल तेव्हा तो येणार. इकडे महाराज विचारणार काय झालं, आणि त्यांची घाई तर तुम्हाला माहितीच आहे. आज होणार ते आत्ता झालंच पाहिजे, कारण चालत नाही. महाराजांनी 15 दिवसाची मुदत दिली आपल्याला. मी ढिलेपणा केला असता तर तो इंग्रजांचा वकील गडावर यायलाच 15 दिवस लागले असते. पण तो वकील आज ना उद्या गडावर येतो की नाही बघा. याला म्हणतात मुत्सद्देगिरी. आता बघाच त्या इंग्रजाला कसा उलटा घेतो ते. नाही टोपी काढून वाकायला लावला तर नाव नाही सांगणार अनाजी पंत. याला म्हणतात सुरनीशी खाक्या. कारभारी अहो पंत नाही आले अजून, आणि हे आलेत. प्लीज हेल्प मी, प्लीज. बसा बसा. No, I need to speak to someone responsible, sir. I'm in trouble. Please help me. कारभारी काय बोलला वा गोरा माणूस? अहो मला तरी कुठं कळतंय. Sir, I crossed your water territory by mistake. And now your people are holding my ship at Fort Sindhudur. I wish to go to Surat. Surat? Yes, Surat. I need to go to Surat at my earliest. Please help. Let me talk to His Highness. Please help. मोठीच पंचायत झाली की. आता तर एक अवाक्षरही कळलेलं नाही. अवघडच झालं. साहेब तू इकडे कसा? हल्ला झाल्याचं कळलं म्हणून तसाच निघालो. आई भवानीच्या कृपेनं आम्ही सुखरूप आहोत. बघ काही झालंय? आहोत ना तंदुरुस्त? कशाला एकटं दुःख निघायचं, मला निरोप धाडायचा. अचानक जावं लागलं म्हणून गेलो. छान झाली जत्रा छबिना. पण त्या माकडानं हात वर केला ना, एका टोल्यातच लोळावलं असतं. रायप्पा तुझी जिगर ठाऊक नाही का आम्हाला? एका शिकारीच्या वेळी आमच्या अंगावर आलेलं रानडुक्कर स्वतःच्या अंगावर घेतलं होतंस. मांडी फोडली होती त्या रानडुकरानं तुझी. म्हणून काय झालं? रायप्पा आमच्यासाठी जावळीच्या रानात स्वतःच्या रक्ताची धार सांडली असती. आता बी 10 या सांडील. इमान आम्हाला ठाऊक आहे रायप्पा. युवराज आता जीव बिनगोर झाला बघा. रायप्पा घरी सांगावा धाड. आजपासून तू आमच्या सोबतच राहा. जी. हा, तुम्ही म्हणता ते खरं असू शकेल. प्लीज सर. पंत हो बघितलं? आता काय बघायचंय? अहो तो गोरा माणूस आलाय बघा समोर. इंग्रज? आणि एवढ्या लवकर आला सुद्धा हा. वा पंत, काय झपाट्यानं काम करता हो तुम्ही. मग करायलाच पाहिजे. तुमच्या हुलसवाराला एकदा गाठलं पाहिजे. 2 दिवसांनी यायचा तो इंग्रज आजच गडावर हजर झाला. मग माझा सुरणीशी खाक्याच तसा आहे. झाला की नाही हजर तातडीनं? हो ना. काम कसं वेगानं झालं पाहिजे, आणि वेग कसा रामाच्या बाणासारखा. आता या बघा या अनाजीचा सुरणीशी खाक्या कसा उलटा करतो बघा त्याला. या. Sir, I'm Wilson Gray. Please try to understand. I'm in big trouble. बसून घ्या, बसून घ्या. कारभारी त्यांना थंडाई पाजलीत का? जी नाही. हो, आधी त्यांना थंडाई द्या, आणि आपले दुभाषी शेणवी आहेत ना त्यांना बोलवून घ्या. अहो शेणवी गोव्याला महाराजांचा खलिता घेऊन गेलेत ना. मग यांच्याशी कसं बोलणार? महाराजांनी सांगितलंय तोफांचा सौदा तातडीने करा म्हणून. पेचात अडकल्यासारखं झालंय. झालंय खरं,
पण आता मुत्सद्देगिरी दाखवण्याची हीच वेळ आहे. दाखवा आता मुत्सद्देगिरी. प्लीज सर, प्लीज हेल्प मी. पंथ, आपण एवढी मुत्सद्देगिरी करता, पण बोललेलं कळलं की मुत्सद्देगिरी सुरू होते. पण इथे तर सगळं अवघडच होऊन बसलंय.